नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी गावाकडची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चांभार भारडी नदीच्या तीरावर महागाव या ठिकाणी 400 वर्षांपूर्वीचं प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. या देवस्थानचं नाव भवानी देवी असे आहे. नदीच्या तीरावर नागदेवतेचं मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिरात 2 देवींच्या मूर्त्यांसह त्या पाळण्यात आरूढ असतात. या दोन्ही बहिणी असल्याचं भाविकांकडून सांगितलं जातं. त्यासोबतच अनेक आख्यायिका देखील सांगितल्या जातात. येथील ग्रामस्थांच्या साक्षीने पूजा विधी पार पडतो. त्यासोबतच देवींना पाळण्यात घालण्याचा मोठा सोहळा इथं साजरा केला जातो. या देवीची महती पंचक्रोशीत पसरले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे कुलस्वामिनी भवानी मातेचे मंदिर हे अति प्राचीन असून 400 ते 450 वर्ष जुने आहे. सर्व भक्तांचे कुलदैवत आहे. सर्वांचे श्रद्धास्थान आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त तिच्या चरणाशी लीन होतो. या देवीचे वर्षातून 2 उत्सव होतात. एक अश्विन उत्सव आणि एक चैत्र पौर्णिमा. ही देवी पाळण्यात असल्यामुळे पाळण्यातली देवी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. या देवीला नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. येणारा प्रत्येकजण ज्यांचं कुलदैवत आहे ते तिथे लहान बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम इथेच होतो. कारण ती पाळण्यात आहे. पाळण्यातली देवी म्हणूनच तिथे सगळीकडे उदो आहे. आमच्या घरातील जे आधीचे 6व्या पिढीचे होते विठोबा पाटील लोडम, त्यांच्यासोबत ते बैलगाडीत बसून आले. त्यांनी सांगितलं होतं जिथे तू ओढून बघशील तिथे आम्ही थांबू. तेव्हा त्यांनी इथे ओढून बघितल्यानंतर ते इथे थांबल्या आणि तिथेच त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज आमची 6वी पिढी तिच्या सेवेतील कार्यरत आहे. आता 6 पिढ्या आमच्याच्यानी अविरत तिची सेवा चालू आहे सगळीकडे. आता त्यानंतर तिचा जीर्णोद्धार करण्यात आला मंदिरातला. अडोळ्याचे श्री संत लहानूजी महाराज यांच्या हस्ते प्रथम त्यांचे भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. गुजरातमधील श्री नंदलाल महाराज यांच्या हाती देवीची पुनर्प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि आता अविरत तिची सेवा आणि सर्व उत्सव आनंदाने चालू असतात. सण उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये, शांतता कायदा सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने पोलीस नेहमीच सतर्क असतात. मंगळूरपीर शहरात आणि ग्रामीण भागात पोलिसांचा नुकताच रूट मार्च काढण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता तसंच सामाजिक सौहार्द वृद्धिंगत व्हावं यासाठी या रूट मार्चचं मंगळूरपीर पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. या रूट मार्चमध्ये पोलीस पथक तसंच होमगार्ड सहभागी झाले. हा रूट मार्च मंगळूरपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळूरपीर, शेलू बाजार आणि पेडगाव या ठिकाणी काढण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहावी, त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कार्यवाही सुरू असते. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या चालत असलेल्या जुगार अड्ड्यांना पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. त्या अनुषंगानं मंगळूरपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह मंगळूरपीर शहरात नवीन आठवडी बाजार, दीपक परळीकर यांचं देशी दारूचं दुकान, रूममध्ये अवैध वर्ली मटका, जुगारावर छापे टाकून 2 मोटरसायकल, 3 मोबाईल, जुगार साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर मंगळूरपीर पोलीस स्टेशन इथं महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून कार्यवाही केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी.
चोरपांगरा इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनी बुद्ध विहारामध्ये परभणीचे भंते यश संघमित्र यांच्या हस्ते धम्माच्या विनयाप्रमाणे बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली। ही बुद्ध मूर्ती चोरपांगरा येथील सध्या परभणी इथं वास्तव्यास असलेले उपासक रामचंद्र इंगळे आणि त्यांच्या पत्नी उपासिका शोभाबाई इंगळे यांनी दान केली आहे। या कार्यक्रमाला गावातील सर्व उपासक उपासिका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। बोलो बुद्ध भगवान की जय। भगवान बुद्धाचा जय हो। भगवान बुद्धाचा जय हो। भगवान बुद्धाचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपासक रामचंद्र इंगळे साहेब यांनी ही बुद्धांची मूर्ती या गावासाठी भेट दिलेली आहे, दान दिलेली आहे आणि त्यांच्या सुविध पत्नी शोभाताई रामचंद्र इंगळे यांनी या दोघांनी ही बुद्ध मूर्ती या ठिकाणी दान दिलेली आहे आणि या बुद्ध मूर्तीचं अनावरण आज या ठिकाणी असंख्य धम्म उपासक आणि उपासिका यांच्या साक्षीने संपन्न झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला परभणी येथून संघमित्र भंते आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या बुद्ध मूर्तीचं अनावरण धम्माच्या विनयाप्रमाणे झालेलं आहे। जाणून घेऊया आपण रामचंद्र भाऊ इंगळे यांच्याकडून त्यांच्या काही प्रतिक्रिया। साहेब, आपण ही बुद्ध मूर्ती चोरपांगरा या गावी दान दिलेली आहे आणि तुमचे गाव सुद्धा हेच गाव आहे, तुम्हाला कसा आनंद झाला हे बघून? तुम्हाला कोण पूज्य भंतेजी इथे जमलेले सर्व तुम्ही उपासक आम्ही परभणी येथून 2 वर्षापूर्वी आलेली आहे। ते सांगायचे म्हटल्यानंतर आपल्या धर्मामध्ये भगवान बुद्धाच्या शांतता भागात महिला मंडळ आणि या समाजामध्ये परंतु आपण या खेड्यामध्ये नांदत असताना राहत असताना आता इथे सर्वांच्या मनामध्ये वास करत असताना आम्हाला एक आवडते की आम्ही जिंदगीमध्ये कधी कोणाशी भांडण कसं काही केलं नाही, कोण्यात बाळगाला कोणी काही धक्का लावला नाही, आम्ही प्रेमानेच वागलो। तर ह्याच्याकरता ही आपल्या उत्स्फूर्तपणे आठवण शिल्लक राहावी म्हणून ह्या आमच्या सौ शोभाताई इंगळे यांनी ही मूर्ती घेतलेली आणि याची एक बघा आपण दान देते वेळेला तुम्हाला काय म्हणतात की ती तुमच्या मनानं उत्स्फूर्त मनानं दान द्यावी, परंतु ती स्वतःच्या कष्टाच्या निळाच्या घामानं तयार केलेली पैसा असेल तर पैसा तुम्ही दान द्या। ते पैसा स्वरूपात तुम्हाला काय द्यायचं दान असेल उभं धरले गेले माझ्या घरात कुठली किंवा कुठली घरली पैसे आणि आपण पाहत आहात रामचंद्र भाऊ इंगळे यांच्या सुविध पत्नी शोभाताई इंगळे यांनी स्वतःच्या कष्टातून आपल्या कमाईतून ही गौतम बुद्धांची तथागतांची मूर्ती या गावासाठी दान दिलेली आहे। त्यांचं मंगल हो आणि यापुढेही त्यांची प्रगती हो। मी ब्रह्मानंद वाकोडे, न्यूज मराठी 24 साठी लोणार। ओके। द्वितीयं धर्मं शरणं गच्छामि। शरणं गच्छामि।
शरणं संपूर्णं पानातिपाता वेरवणी सिक्खापदं समादयामि पदं कामेषु अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठच्या प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्थेकडून नागपूरच्या दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांसाठी गेले 16 वर्ष अन्नदान आणि आरोग्य शिबिर राबवलं जातं। नागपूरला जाणाऱ्या अनुयायांची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवढे यांनी। Incoming voice call from Sangita Wenkate Tayan Simgio. नमस्कार, मी सोमेश्वर जेवढे न्यूज मराठीमधून आपण आलो आहे नांदगाव पेठचा जो टोलनाका आहे यांच्याजवळ। इथं जे दरवर्षी 16 वर्ष झाले आहे इथं अन्नदान करत आहे मंगेश भाऊ, त्यांच्यावर आपण 2 शब्द बोलूया। सर्वांना मानाचा जय भीम। प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्था नांदगाव पेठ यांच्या वतीनं गेल्या 16 वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे। जे आपले बौद्ध अनुयायी आहेत, जे नागपूरला दीक्षाभूमीवर आपल्या ऊर्जाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी जातात, काही प्रेरणा घेण्यासाठी जातात, त्या अनुयायांसाठी प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्था या ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत असतात। गेल्या 16 वर्षापासून निरंतर हा उपक्रम असा सुरू आहे आणि भविष्यातसुद्धा आपल्या अनुयायांसाठी प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आपण हा उपक्रम निरंतर सुरू ठेवणार आहोत। याला किती वर्ष झाले? 16 वर्ष कंप्लीट झाले। आणि हा उपक्रम कोणत्याही राजकीय पक्षासोबत किंवा राष्ट्रीय जे कोणते राजकीय पक्ष असतील त्या पक्षांच्या सोबत न राहता हा फक्त इथले जे बौद्ध युवक आहेत त्या युवकांच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातो। या ठिकाणी आमदार, खासदार, जे बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत आणि सर्व पक्षाचे, असंच नाही की फक्त विशिष्ट एखाद्या पक्षाचे, सर्व पक्षाचे राजकीय पुढारी जे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते या ठिकाणी येतात आणि आपल्या अनुयायांना भेटी देतात आणि निघून जातात। आपण काय गेल्या 16 वर्षापासून हा आम्ही प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं इथं उपक्रम राबवतो आणि दरवर्षी आम्ही अनुयायाची गर्दी पाहता म्हणजे एक दिवस अगोदर, दसऱ्याच्या एक दिवस अगोदरपासून पूर्वसंध्येला म्हणजे रात्रीला आम्ही त्यांच्यासाठी चायचा व्यवस्था करतो, कारण की रात्रीच्या भरपूर गाड्या जातात, जे दुरून लोक येतात, जे अनुयायी जातात नागपूरला, त्यांच्यासाठी आम्ही चायची व्यवस्था याच्यासाठी करतो, कारण की रात्री लोक जेवण न मागता आम्हाला फक्त चाय द्या म्हणते, पाणी द्या म्हणते, तर आम्ही चाय पाण्याची त्याची व्यवस्था करत असतो। आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर जाणाऱ्या जेवढे अनुयायी आहेत तेवढ्या अनुयायांना आम्ही इथं भोजनाची व्यवस्था करतो। दरवर्षी आम्ही त्यांच्या आरोग्याची सुविधा व्हावी म्हणून एक आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवतो। जे अनुयायी आहेत ज्यांना काही प्रवासात त्रास होतो, काही व्याधी असतात, त्यांचं इथं पूर्ण तज्ज्ञ डॉक्टरचे चमू असते आणि तज्ज्ञ डॉक्टरच्या चमूंनी इथं त्यांचं तपासणी वगैरे होते आणि इथून ते मग सर्व भोजन वगैरे करून आरोग्याची आपली तपासणी करून समोर मार्गक्रमण करतात। आणि यावर्षी आम्ही आणखी एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे की प्रत्येक अनुयायाला आम्ही संविधानाची प्रत आम्ही त्यांना देत आहोत आणि संविधानाची संक्षिप्त आहे त्या संक्षिप्त बुकातून आम्ही त्यांना एक या प्रकारचे आम्ही एक हे संक्षिप्त भारताचे संविधान म्हणून त्यांना देतो आम्ही। आणि अनुयांना हा चांगला उपक्रम आवडला यावर्षी। आम्ही दरवर्षी अशाच प्रकारे नवीन उपक्रम या ठिकाणी राबवत असतो। परंपरेनुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला मोठी मागणी असते, मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे वाहन खरेदी बाजारात अपेक्षित उत्साह दिसून आला नाही।
ग्रामीण भागात शेतकरी वर्गावर आर्थिक टंचाईचं सावट असल्यानं नवीन दुचाकी खरेदीत घट झाली. वाहन विक्रेत्यांच्या माहितीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 25 ते 30% विक्री कमी झाली. पावसाअभावी शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणाला सामोरं जावं लागते. परिणामी वाहन खरेदीसारख्या मोठ्या खर्चापासून शेतकरी दूर राहत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकांमध्ये वाहन खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कल असतो. खरं तर ह्यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ पडलेला असल्यामुळे वाहन खरेदी करताना काय प्रतिसाद मिळतो आहे आणि खरेदी बाजारात लोकांचा कल कुठे आहे, कारण की ह्या दुष्काळामध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाल्याचंही आपल्याला बघायला मिळते. कारण की ओला दुष्काळ आहे आणि यावर्षी जे शेतकरी वर्ग आहेत ते खरेदी करण्याकडे थोडे कमी आहेत, परंतु कामगार वर्गांमध्ये प्रतिसाद चांगला दिसून येत आहे. आपण बघतोय ही ई-व्हेकल्स जी कंपनी आहे ट्रेंडिंगमध्ये आहे. ई-व्हेकल्सच्या मार्केटमध्ये लोकांचा काय कल आहे. सध्या ई-व्हेकल्सचा जमाना आहे. ई-व्हेकल्स म्हणजे काय आणि ई-व्हेकल्सच्या बाजारामध्ये लोक गिराहिक त्याकडे कसे आकर्षित होत आहेत हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दसऱ्या आणि दिवाळीच्या मुहूर्तावर लोकांमध्ये काय चर्चा आहे. मी गणेश अशोकराव देशमुख, स्वरा ई-व्हेकल्स. सध्या दसरा आहे पण त्या हिशोबाने सध्या तरी आणखी सेल नाही. तसं बघायला गेलं तर आपला वाळूज MIDC हा एरिया आहे तो सॅलरीड पर्सनचा जास्त, तर त्यामुळे सध्या आता एक 8-10 तारखेपर्यंत सॅलरी होतात लोकांच्या, तर त्या हिशोबाने सेल आता वाढेल. सध्या मंथ एंड असल्यामुळे एवढा काही रिस्पॉन्स नाही आहे. त्यातल्या त्यात आता जर बघायला गेलं तर पेट्रोल गाडीपेक्षा इलेक्ट्रिक व्हेकलला लोकांचा कल हा जो आहे वाढत चालला आहे. आणि आपल्याकडे ज्या गाड्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे कमी प्राईसमध्ये एकदम सेविंग जास्त होणार आहे. आपल्या 35,000पासून ई-व्हेकल स्टार्ट आहेत आपल्याकडे. आणि त्यात आपल्यात एक यो बाईक्स म्हणून चांगला ब्रँड आहे, जी की आपली भारतीय कंपनी आहे. ई बाईक बनवणारी पहिली कंपनी भारतातली. 2006पासून कंपनी ई बाईक क्षेत्रात आहे. सध्या रिस्पॉन्स कसा भेटतो ई-व्हेकल्सकडे लोकांचा. ई-व्हेकल्सला बघायला गेलं तर पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत रिस्पॉन्स वाढत चालला आहे लोकांचा. जवळपास बघायला गेलं तर मंथली आमचा पण जो सेल आहे जवळपास 40-50 व्हेकलचा मिनिमम असतो. सध्या चार्जेस म्हणजे जे सॉकेटचा प्रॉब्लेम असतो ई-व्हेकल्सचा, जसं की पेट्रोल पंप कुठेही अवेलेबल असतं, तर चार्जिंगबद्दल काय सांगाल. आता चार्जिंग स्टेशन पण जवळपास आता बऱ्याच ठिकाणी झालेत. आपल्याकडे पण तुम्ही बघू शकता चार्जिंग स्टेशन आपण पण इन्स्टॉल केलेलं आहे. घरात जर चार्ज करायचं ते कसं असतं. घरात चार्ज करायला आपण नॉर्मल बोर्डवर गाडी चार्ज करू शकतो, काही अडचण. ते किती किलोमीटर एक आपण घेतली तशी रेंज भेटते. त्यामध्ये 50 किलोमीटरपासून 150-200 किलोमीटरपर्यंतच्या रेंजमध्ये भेटेल. म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर 50 किलोमीटर ते 150-200 किलोमीटरपर्यंत रेंज भेटेल. वेळ किती लागतो त्याला चार्जिंग. चार्जिंग टाईम आपल्याला 3 ते 4 तासाचा लागतो. सध्या दसरा दिवाळी निमित्त काय ऑफर आहे. दसरा दिवाळीनिमित्त आपल्याकडे लकी ड्रॉ ऑफर पण ठेवली आहे, ज्यामध्ये आपल्याला 32 इंची LED TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, कूलर, AC असे प्रोडक्ट आपण ठेवलेले आहेत गिफ्टमध्ये. आणि दुसरी काही ऑफर म्हणजे जर परचेस आणि रेटमध्ये पण डिस्काउंट आपण 2 ते 5,000 रुपयेपर्यंत डिस्काउंट पण प्रत्येक व्हेकलवर ठेवलेले आहे. सध्या कोणती व्हेकल ट्रेंडिंग आहे. सध्या आपल्याकडे यो बाईक्स म्हणून ब्रँड आहे, तो ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. आणि कंपनी पण ब्रँडेड आहे आणि प्राईस जी आहे लोकल कंपन्यांच्या कंपॅरिझनमध्ये प्राईस पण स्वस्त आहे. कितीपासून रेंज आहे म्हणजे त्यांना. एक 50 ते 55 हजारांपासून मॉडेल स्टार्ट होतात यो बाईक्सचे. हायरली त्यांचं एक 70 ते 80 हजारपर्यंत मॉडेल आहे. लोकांच्या मिडल क्लास लोकांच्या फॅमिलीच्या बजेटमध्ये एकदम परफेक्ट आहे मिडल क्लास लोकांना. काय सध्या आता लोकांना काय संदेश आहे. आम्ही तर लोकांना हाच सल्ला देणार की पेट्रोल व्हेकल घेणे टाळा आणि ई-व्हेकलला सपोर्ट करा, जेणेकरून पोल्युशन पण आपलं कमी होणार आहे आणि सेविंग पण जास्त होईल लोकांची. सध्या आपल्याकडे यो बाईक्स कंपनी ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. यो बाईक्समध्ये आपल्याला बघायला भेटतील 4 प्रकारचे मॉडेल्स. आणि यो बाईक्समध्ये हे स्मार्ट मॉडेल आहे. त्यानंतर हे ड्रिफ्ट DX+ म्हणून मॉडेल येणार. हे मॉडेल येणार इलेक्ट्रॉन DX म्हणून, HDX म्हणून. यो बाईक्समध्ये आपल्याला हे मॉडेल 61,500 रुपयाला येईल आणि जवळपास 80 ते 100 किलोमीटरपर्यंत याची रेंज राहील आपल्याला. आणि आपल्याकडे सर्व्हिस स्टेशन पण सर्वात मोठं वाळूज MIDCमध्ये ई बाईकचं अवेलेबल आहे. इथे संभाजीनगरमध्ये जर बघायला गेलं तर माझ्या हिशोबाने सर्व्हिस स्टेशन खूप कमी आहेत.
वाळूज MIDC तर जवळपास सर्व्हिस स्टेशन नाहीच आहे, आपलंच सर्व्हिस स्टेशन वाळूज MIDC आहे. हे अँटी थिफ्ट लॉक सिस्टम आहे याला, जे की रिमोट कंट्रोलवर लॉक होणार आणि सपोज कुणी गाडीला धक्का वगैरे लावला ऑन करून दाखवू शकता का त्याला? सायरनवर. माझं नाव संतोष देशमुख. स्वराई व्हेकल नावाचं फर्म आहे माझं, बजाजनगरमध्ये महावीर चौकात ड्रीमलाईन हॉटेलच्या खाली. इलेक्ट्रिक गाड्यांचे शोरूम आहे आपलं. माझ्याकडे ऑल टाईपच्या गाड्या मिळतात, म्हणजे 2 व्हीलर 3 व्हीलर, त्याच्यानंतर त्याला बॅलन्स व्हेकल म्हणतो आपण, हँडिकॅप ज्याला म्हणतो ती मिळते. म्हणजे 2 व्हीलर इलेक्ट्रिकमध्ये ऑल ब्रँड आहे आपल्याकडे, ऑल टाईप आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्सच युग आहे सध्या. इथून पुढे पेट्रोल हळूहळू कमी होणार आहे. इलेक्ट्रिक व्हेकल 2030मध्ये तुम्हाला मॅक्झिमम इलेक्ट्रिकमध्येच कन्वर्ट झालेलं दिसेल सगळं. आणि इलेक्ट्रिक ही काळाची गरज आहे. एक तर पोल्युशन आहेच त्याला कारणीभूत. इवन पेट्रोलवर आपण बाहेरवर डिपेंड आहेत गल्फ कंट्रीजवर. पेट्रोल महत्त्वाचा विषय आहे, यामुळे इलेक्ट्रिक हा महत्त्वाचाच विषय आहे. सध्या काय रेंज आहे आणि कशा पद्धतीने ई व्हेकल्सचं लोकांचा कल वाढतो? रेंज आपली माझ्याकडं स्वस्तात म्हणजे जवळपास 34,999 35,000पासूनची गाडी आहे तर 1,44,000पर्यंत. त्याच्यात मी यो बाईक नावाचा माझ्याकडे ब्रँड आहे. यो बाईक हा भारतातला पहिला ब्रँड आहे, म्हणजे भारतीय ब्रँड आहे. आणि ज्याला ब्रँड म्हणतो तो सगळ्यात स्वस्त ब्रँड आहे. जवळपास ही गाडी आहे माझ्याकडे, म्हणजे याच्यात माझ्याकडे 4-5 मॉडेल्स आहेत. तर हे मॉडेल्स आहे माझं जवळपास 55,000पासून 55,999 म्हणजे 56,000 मॉडेल आहे आणि 60-70ची रेंज आहे याची. अच्छा. हां, म्हणजे तुम्हाला जे मोठे मोठे ब्रँड आहेत त्या सगळ्या ब्रँडला ही तोड आहे. म्हणजे मॅक्झिमम लोकांना जवळपास 85% लोकांना हे 60-70च्या रेंजची गाडी लागते, पण लोक 150-100 म्हणजे 1,00,000-1.5 लाखाची गाडी घेतात, जी की याची काही गरज नाही. आणि माझी ही गाडी 100%, माझी याच्यात 2-4-5 मॉडेल्स आहेत माझ्याकडे. अच्छा. ही लोकांची 100% गरज भागवते. सध्या डिमांड कोणत्या मॉडेलकडे? हे मॉडेल्स, हे सगळ्याच मॉडेल्सची डिमांड आहे सर. आता हे माझ्याकडे हे 56,000पासून 75,000पर्यंत गाडी आहे आणि क्वालिटी गाडी आहे महत्त्वाचं. म्हणजे याला ब्रँड म्हणतो आपण, हा ब्रँड आहे. बाकी लोकल पण मॉडेल आहेत माझ्याकडे, पण तुम्हाला ब्रँडेड गाड्यांमध्ये सगळ्या ब्रँड गाड्याला हा पर्याय आहे. आणि त्याच्यात एक लॉक सिस्टीम काहीतरी आलं आहे नवीन फीचर, त्याबद्दल काय सांगा? हा NFC गावकडे अँटीथेप म्हणतो त्याला आपण. आणि कार्डवर पण ते कार्डवर ऑपरेट होते ती NFC कार्ड म्हणतो त्याला, ते पण सिस्टम आहे. सिस्टम छान आहेत, सगळे छान सिस्टम आहेत. गाडी पण छान, लुकवाईज गाड्या चांगल्या आहेत, तुम्ही आत्ता बघितलंच. अच्छा. आणि लोकांना काय, आता सध्या दसरा दिवाळी आहे, थोडा दुष्काळ आहे, दुष्काळाच्या या काळात ही गाडी कशी पर्याय ठरते? हां, स्वस्त आहे ना सर. दुष्काळ लोकांचे जे ब्रँड घ्यायचे आहेत लोकांना, ज्याची गरज नसता नाही, त्याच्यात माझ्याकडे स्वस्त गाड्या आहेत. ब्रँडला पर्याय या. बरोबर. हां, लोकांना काय आव्हान करणार आता, शेतकऱ्यांना असेल किंवा लोकांना ई व्हेकल्स काही वळण्यासाठी? ई व्हेकल्स ही काळाचीच गरज आहे. आणि एक तर काय ना, पेट्रोल गाडी आज तुम्ही बघता लाखाच्या वरची आहे, वरून पेट्रोल मागते. ई व्हेकल्स मॅक्झिमम माझी गॅरंटेड मॅक्झिमम तुम्ही 2 वर्ष गाडी वापरली तर ते पेट्रोलमध्येच, त्या पेट्रोलची प्राईसमध्येच ती गाडी फ्री होते. अच्छा. हां, आणि पोल्युशन नाही होत. म्हणजे कस्टमरचा हा पैसा सेव्हिंगच आहे. म्हणजे सध्यात जास्त लोकांचा क्वेश्चन असतो की चार्जिंग करण्याचं जे स्पॉट आहे त्याविषयी, तर त्याविषयी काय सांगा? ही तर माझ्याकडची गाडी नॉर्मल घरी तुम्ही घरच्या याच्यावर चार्ज करू शकता. आणि माझ्याकडे मी चार्जिंग पॉट हे बसवलं आहे ऑलरेडी, आणि हळूहळू त्याचं हे वाढत जातं आहे रेंज. कुठे? हां, माझ्याकडे मी ऑथराईज सर्व्हिस सेंटर आहे बाईकचंही, आणि इतर कुठलाही ब्रँड मी इथं सर्व्हिस करतो. अच्छा. माझं जेवढं शोरूम आहे तेवढंच बाजूला सर्व्हिस सेंटर आहे. सध्या जास्त गाड्यांमध्ये लोकांचा कल असतो की पावसाळ्यात या गाड्या चालत नाही, असा एक संभ्रम आहे, तर त्याविषयी काय सांगा? नाही, पावसाळ्यातही काही इश्यू येत नाही. नॉर्मल इश्यू येतात, लोकांचं बरोबर आहे, पण नॉर्मल असे इश्यू येतात, पण फार काही इश्यू येत नाहीत. म्हणजे पावसाळ्यात गाड्या चालतच नाहीत हे सगळं चुकीचं आहे. छोटे मोठे इश्यू ते सॉकेट्समध्ये पाणी गेल्यावर थोडे मोठे इश्यू होतात, तेही तासाभरात 1.5 तासासाठी ते नॉर्मल होतात परत. दसरा दिवाळीचा कसा रिस्पॉन्स आहे? दसऱ्याचा रिस्पॉन्स सर आत्ता ॲक्च्युली काय आहे ना, ह्यावेळेस मथुरा थोडासा मंथ एंडिंगला आला, त्यामुळे थोडेसे इश्यू आहेत. पण आज माझा चांगला रिस्पॉन्स आहे. कालही माझ्या चांगल्या बुकिंग झाल्या आणि उद्याही फार छान बुकिंग होतील. मध्ये गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रिस्पॉन्स थोडासा कमी आहे, पण त्याचं रिझन असं आहे की आपला सॅलरीज पर्सन इकडे जास्त आहेत, त्यामुळे मंथ एंडिंग आल्यामुळे थोडासा रिस्पॉन्स कमी होता. आणि आजपासून छान रिस्पॉन्स आहे. आज आणि उद्या खूप माझ्याकडे आज जवळपास 10 बुकिंग आहेत. उद्या ह्या ट्रेंड वाढेल, आणखी संध्याकाळपर्यंत बुकिंग जास्त होतीलच. दिवाळी दसऱ्याच्या काय काय ऑफर तुम्ही ठेवल्या? हां, माझ्याकडे लकी ड्रॉ म्हणून ऑफर आहे, ते बघितलं आहे तुम्ही. लकी ड्रॉ नावाची ऑफर आहे, जे की ह्या पद्धतीनं आहे. अच्छा.
त्यामध्ये फर्स्ट प्राईज माझं वॉशिंग मशीन आहे, LED आहे, सोफा आहे, मिक्सर आहे, फॅन आहे. ओके. हां, मी जवळपास 100 गाड्यावरून हा लकी ड्रॉ आहे. 53 बक्षीस आहेत, म्हणजे 53 बक्षीस आहेत. आणि इतरही कस्टमर जे राहतील त्यांना कंपल्सरी एक बक्षीस देणारच. लोकांना आता सध्या उद्या येण्यासाठी काय आव्हान करा, म्हणजे उद्या दसरा दिवाळीनिमित्त? हो, उद्या दसरा दिवशी हेच आव्हान की लकी ड्रॉ आहे आपल्याकडे. आणि गाडी भारतातली पहिली EV आहे, 2006 पासून आहे, म्हणजे ज्यांनी भारतात इंट्रोड्यूस केली. मेक इन इंडिया. मेक इन इंडिया आहे. हां, अहमदाबादची कंपनी आहे, मेक इन इंडिया आहे. बॅटरी बॅकअप कसं आहे? बॅटरी बॅकअप सर एका चार्जिंगला 70 ते 80 किलोमीटर चालते. आणि चार्जिंग सेंटर, चार्जिंग स्टेशन्स तर ही नॉर्मल घरी चार्ज होते आपल्या. आणि चार्जिंग स्टेशन इथं माझ्याकडे आहेच, मी चार्जिंग स्टेशन स्पेशल बसवलेलं. आणि आता हळूहळू चार्जिंगचे पॉईंट स्पॉट वाढत जात आहेत. त्यामुळे चार्जिंग कुठेही होते. चार्जिंग तर तुम्ही साधारण टपरीवर चार्ज केली ते होते, तो काय मोठा इश्यू नाही आहे. लाईट बिल वगैरे किंवा पेट्रोलचा खर्च, एक पेट्रोल आणि ई व्हेकलची तुलना कशी कराल, म्हणजे जसं की युनिटचं जसं चार्जेस वगैरे? हां, याला जास्तीत जास्त एक 1.5 ते 2 युनिट पडतात. म्हणजे साधारण तुमच्या बाईकला एक 20 ते 25 पैसे पर किलोमीटर खर्च येईल, जो की पेट्रोल गाडीला 2, 2.5, 3 जातो. पेट्रोल गाडीचा खर्च म्हणजे नॉमिनल खर्च येतो. 1.5 ते 2 युनिटमध्ये ती चार्ज होते पूर्ण. आणि आता सध्या लोकांना यायचं असेल तर कुठे यायचं, म्हणजे तुमच्या शोरूमवर यायचं? हां, स्वराई व्हेकल, महावीर चौक, ड्रीमलाईन हॉटेलच्या खाली, शॉप नंबर 5 and 6. राज्य क्रमांक 48 हा मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. तसंच या रस्त्याचं काम फुलंब्री ते नाचनवेल अंदाजे 26 किलोमीटर प्रगतीपथावर आहे. मात्र नाचनवेलपासून शेलगाव ते तांडा घाट हा 7 किलोमीटरचा रस्ता जीवघेणा बनलाय. या रस्त्याचं रुंदीकरण करून घाटात संरक्षण भिंत बांधावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचबरोबर उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली. यावेळी सरपंच राजू बाडेकर, सरपंच विलास मनगटे, उपसरपंच युनोस पटेल, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब शिंदे, देविदास थोरात हे उपस्थित होते. यावेळी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे अतुल चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. आपला चिंचलीचा मुख्य आपल्या इथून आता गौतमीपुरीचा आहे, आपले मुख्यमंत्री म्हणून मंजूर झालेला रस्ता आहे, तो थोडा चालू. आणि ते एक तिथं पूल टाकायची गरज आहे आपल्या गावाजवळ. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं रिसोड नाका वाशिम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळा वेश परिधान करून शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. जिल्ह्यातील सततच्या पावसानं शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, नदी नाल्यांना आलेल्या महापुरानं नदीकाठावरील जमिनी वाहून गेल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत करावी, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं मंत्रालयापर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. जिल्हा प्रशासन हाय हाय, जिल्हा प्रशासन हाय हाय, जिल्हा प्रशासनाने हे दिसत नाही का, सगळी सोयाबीन वाहून चालली. तरी म्हणते 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. घोटा येथे जिल्हा प्रशासन घोटा येथे भेट देणार का, सरसकट पंचनामे करणार का, जिल्हा प्रशासन हाय हाय. घोटा गाव येथे 70% जास्त पाणी होऊन सुद्धा प्रशासन म्हणते 65 मिलीमीटरपेक्षा आतच पाऊस झालेला आहे. असं बसतोय.
असत्यावर सत्याच्या विजयाचा आणि शक्तीच्या उपासनेचा उत्सव म्हणजे विजयादशमी. राज्यभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच धुळे शहर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाले. खानदेश कुलस्वामिनी असलेल्या आई एकविरा देवी मंदिरातल्या विशेष सोहळा पार पडला, जिथं एकविरा देवीच्या महिषासुरमर्दिनी रूपानं सर्वांचे डोळे दिपून गेले. तर दुसरीकडे एका ऐतिहासिक वृक्षाचं पूजन करून अनोखी परंपरा जपण्यात आली. देवी व रेणुका मंदिर ट्रस्ट शारदीय नवरात्रोत्सव एकविरा देवी मंदिरात सुरू झालेला आहे. तर आज नवरात्राचा 11वा दिवस आहे. विजयादशमी या निमित्ताने आई भगवतीच्या आपलं महिषासुरमर्दिनीचं रूप देण्यात आलेलं आहे आणि तसा शृंगार करून रूप देण्यात आलं आणि ते बांधणी श्री चंद्रशेखर गुरव पुजारी यांनी केलेली आहे. आणि आजच्या दसऱ्या निमित्ताने या ठिकाणी अगदी 400 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे समीचं, त्या झाडावर पूजा करायला सगळे भाविक भक्तगण संध्याकाळी सीमोल्लंघनाला येतील. तसेच कोजागिरी पौर्णिमा 6 तारखेला सोमवारी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. त्या दिवशी पालखी, भंडारा आणि रात्री जागरण असा मोठा कार्यक्रम होईल. तरी सगळ्या भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, आई भगवतीचा आशीर्वाद द्यावा आणि दसऱ्यानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष निमित्तानं सघोष पथसंचलनाचं आयोजन धुळे शहरात करण्यात आलं होतं. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं पथसंचलनात सहभाग घेतला. यावेळी ठिकठिकाणी या सघोष पथसंचलनाला भाजपा महिला आघाडीच्या वतीनं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. या पथसंचलनात लहान बालकांचा देखील मोठ्या संख्येनं सहभाग होता. संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं यंदाचं पथसंचलन आणि कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेनुसार विजयादशमीला शहरातील विविध भागातून हे पथसंचलन काढण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
या बातमीसह बातमी गावाकडची मध्ये इथेच थांबतोय. अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.